जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागिणी पुरस्कार। पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पिंपळगाव परिसर ग्रामीण पत्रकार संघ आणि 7 गावचे गजानन भाऊ लादे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10/3/2026 मंगळवारी सायंकाळी ठीक 7 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण विश्वामध्ये या निमित्ताने महिलांना सन्मान दिला जातो। यामुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढावा व त्यांच्या मनातील न्यूनगंड कमी व्हावा, त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि पुरुषांच्या बरोबरीला महिलांचे कर्तृत्व महान आहे असं सांगणारा हा जागतिक महिला दिन असतो। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पिंपळगाव स्टेशन पोलीस अधीक्षक कल्याणी वर्मा मॅडम होत्या, तर प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील होत्या। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या 18 महिलांना रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधू, श्री स्वामी समर्थ सेवेकरी व डोंगरगावामधील ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांना घाबरून न जाता अन्यायाविरुद्ध लढा देणे हे प्रत्येक महिलेचे कर्तव्य आहे असा संदेश दिला। तर स्त्री पुरुष समान आहे, मुलींनी शिकावं व आपल्या पायावरती उभे राहावं असा संदेश श्वेता सीमा पाटील यांनी दिला। महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनायचं असेल तर सर्वांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात प्रशिक्षण घेऊन अध्यात्म आत्मसात केले पाहिजे असे संदीप पाटील यांनी सांगितले। संस्कृती जतन करीत जिजामाता व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा अशी माहिती हरिभक्तपरायण महिला महाराजांनी दिली। या कार्यक्रमासाठी डोंगरगाव येथील माजी सरपंच गजानन भाऊ कळवत्रे तसेच मुकेश मापारे व गावातील सेवेकरी माता भगिनींनी ग्रामस्थांनी अतिशय मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडेवडगाव येथील संदीप पाटील यांनी केले। अतिशय भरगच्च व अतिशय शांततेत कार्यक्रम संपन्न झाला। हरिभक्तपरायण योगेश महाराज धामणगावकरसह परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते। राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। महिलांना सगळ्यात जास्त त्रास कसला असतो बरं घरात? नाही, स्वयंपाकाचा नसतो, दारू पिणाऱ्या नवऱ्याचा, बरोबर का? कसा आवाज आला बघा। कारण की ते जे भांडणाची जी सुरुवात आहे, मूळ जे आहे ती दारू असते, बरोबर का? घरामध्ये जेव्हा माणूस शुद्धीत असतो तेव्हा काहीच बोलत नाही, काहीच भांडणं होत नाही, पण थोडंसं टाकून आला म्हणजे डोकं लावणार म्हणजे लावणार, बरोबर? सगळ्यात जास्त त्रास आपल्याला महिलांना दारूचा होतो। माणसं जे पत्ते खेळतात, जे सट्टा खेळतात, जुगार खेळतात, गुटखा खातात, या सगळ्या गोष्टींचा त्रास फक्त बायांना होतो। मारहाणीची सुरुवात माणूस शुद्धीमध्ये मारू शकत नाही असं माझा अभ्यास आहे की माणूस जर शुद्धीमध्ये असला की त्याला थोडीशी जाणीव असते की नाही बाबा, ही आता ठीक आहे, ही आता नॉर्मल आहे, हिच्या अंगात काली माता आली तर ही काय सोडणार नाही आपल्याला। पण जेव्हा तोच शुद्धीत नसतो तेव्हा मग तोच काला माता होऊन जातो, त्याच्या अंगातच खूप काही शक्ती होऊन जाते। त्या कारणाने जो त्रास आहे आपल्याला जर थांबवायचा असेल, आणि मला सांगा की मॅडम आमच्या इथं असं असं चालू आहे, इथं माझी ह्या घरामध्ये दारू आहे, या घरामध्ये विकलं जातं, या घरामध्ये, या गावामध्ये, या टपरीवरती, या दुकानावरती गुटखा विकला जातो, नवरा येतो, खातो, इकडे तिकडे पिचकाऱ्या मारत बसतो आणि आम्हाला आवरावं लागतं। हे जे असले प्रकार आहे हे थांबवायची मोहीम मी सुरू केलेली आहे। आता मला साथ पाहिजे तुमची। तुम्हाला त्रास होत असेल, मला तर होत नाही, बरोबर? तुम्हाला त्रास होतं तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। घाबरू नका, तुम्हाला हाच विषय नाही, जर कोणत्याही पद्धतीचा त्रास तुम्हाला होत असेल, कोणताही अत्याचार तुमच्यावर होत असेल, तुम्हाला कुठंच सांगता येत नसेल, कोणाला सांगितलं तर काय होईल, काय विचार करेल, ही बाई पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन आली, असं जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही मला संपर्क करून माझी मदत घेऊ शकता, मला सांगू शकतात, माहिती देऊ शकतात, आणि मी तुमचं नाव गोपनीय ठेवेन हे मात्र नक्की। मला कुऱ्हाडला एक असंच महिला दिनानिमित्त प्रोग्राम घेतला होता। मला एक महिलेने 11:30 वाजता फोन केला, मॅडम माझा नवरा दारू पिऊन आलाय म्हणे, आता तुम्ही लगेच या, फक्त माझं नाव सांगू नका। तर कृपया असे करू नका, मी 11:30 वाजता येऊ शकत नाही, पण दुसऱ्या दिवशी त्याला 100% बोलवलं आणि 100% मला जे सांगायचं मी ते माझं काम केलं। तर असं काही त्रास होत असेल, त्याच अवैध धंद्यासंदर्भातच नाही म्हणते मी,
तुमचे कौटुंबिक काही वाद असतील, तुम्हाला काही अडीअडचणी असतील, तुम्हाला काही माहिती विचारायची असेल, मुलींच्या शिक्षणाविषयी तुम्हाला काही गाईडलाईन्स पाहिजे असेल, जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढं मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. सावित्रीची आठवण ठेवताना जशा आता इथे 10, 15, 20 महिलांचा आपण सत्कार केला, त्या महिलांची संख्या वाढायला पाहिजे. आणि समाज म्हणून आता इथे सरपंच मॅडम आहेत, तर आपल्याकडे आरक्षण तर आलं सरपंच पदाचं, आपल्याकडे राजकारणात आरक्षण आलं, पण अजूनही सगळी सत्ता पुरुषांच्या हातात आहे. सरपंचपती सगळं बघतात, ते हळूहळू कमी करायला पाहिजे. महिलांनी स्वतःच्या हातात सत्ता घेतली पाहिजे, स्वतः ग्रामसभेत मांडणी केली पाहिजे, एवढंच मी म्हणेल. आणि सगळ्यांना सदिच्छा महिला दिनाच्या. तुम्हाला बोर झालंय का? नाही ना? हा, बोर झालं असेल तरी आता मी तुमची माफी मागते त्यासाठी. काही गोष्टी शब्द काही तुमच्या वयाच्या मानाने मोठे होतात, त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागते. आणि मला इथे बोलवलं त्यासाठी तुमच्या सर्वांचे, पत्रकार संघाचे, स्वामी समर्थ केंद्राचे आणि इथल्या सगळ्या गावकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण बोलत राहूयात, एका दिवसाने बदल होत नाही. हळूहळू आपल्या पुढच्या पिढीशी इथल्या आयांची जबाबदारी आहे, इथल्या वडिलांची जबाबदारी आहे की आपल्या मुलींशी आणि आपल्या मुलांशी बोलत राहूयात. धन्यवाद. पती पण या ठिकाणी आलेले आहे, योगेश महाराज धामणगावकर. तर खरं या जोडीचा सन्मान व्हायलाच पाहिजे, कारण यांचं जे काम आहे की ज्याचं कोणी नाही असं म्हणतो आपण की जिसका कोई नाही होता उसका भगवान होता है. तशा पद्धतीने ज्या मुलांना कोणी सांभाळत नाही, त्यांना कुठलाच सहारा नाही, त्या ताईंनी 75 मुलांना घडवलं. आणि त्यातले काही मुलं बरेचसे त्या ठिकाणी कीर्तनकार झाले, कोणी भागवताचार्य झालं, आणि बऱ्याचशा मुली, अशा मुली सुद्धा त्या ठिकाणी ताई सांभाळतायत. तर मी या ठिकाणी ताईंचा सन्मान या जागतिक महिला दिनानिमित्त मीनाताई सुनील वाळके यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी ताईंचा सन्मान करावा. या तसेच आयोजक, नियोजक सर्वांना मनापासून धन्यवाद. ऐका, सर्वांची नावं मला माहिती नाही, पण मंचावरच्या आमच्या मॅडम असतील, लताताई असतील, तसेच कल्याणीताई असतील, स्वातीताई असतील, आमच्या हरिभक्त पारायण सुनीताताई असतील, आमचे महाराज असतील, पप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अर्थात म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, सासूबाई तर इथे आहेतच. पण ऐका, आज या ठिकाणी सर्वजण आपण काय कारणानिमित्ताने इथे जमलेलो आहोत सर्वांना माहिती आहे. ऐका, महिला जागतिक दिन या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. पण ऐका, मी सुरुवातीला तुम्हाला काय म्हटले, भारत माता की, काय म्हटले, भारत माता की. मला सांगा, आपण कोणत्या देशामध्ये राहतो ज्याला काय म्हणतात भारत? तुम्ही कधी असं ऐकलंय का चीन माता, जपान माता? नाही ऐकलंच नाही ना. सुलतान माता नाही ऐकलं, अमेरिका माता नाही ऐकलं. ज्याला काय म्हणतात भारत. आपल्या देशालाच माता म्हटलेलं आहे. आणि या भारत देशामध्ये आपण सर्वजण माता भगिनींना तुम्हाला महिला जागतिक दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. दोनच शब्द बोलणार आहे, कारण कार्यक्रम अजून पुढे बराच बाकी आहे. तसंच मी माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या आधी नमन करते. श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. आणि इथे आज आपला जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं नियोजन हे महिला आणि महिलांबद्दलचे जे कार्य आहे ते आज महिला शिकल्या आहेत. खूप मोठ्या स्वरूपामध्ये, सर्वच जागतिक स्वरूपामध्ये महिलांचं नाव उच्चांकावर गेलेलं आहे. आणि याला अगदी अगोदरचं कारण म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला शिकल्या आहे, घराघरामध्ये शिक्षण गेलेलं आहे. आणि अगोदर आपण त्यांचंच नमन करू, श्री सावित्रीबाई फुलेंचा आपण जय जयकार करू. सावित्रीबाई फुले की जय. आणि त्याच प्रकारे आज इथे बसलेल्या पोलीस इन्स्पेक्टर आहे, पोलीस आहे, सैन्यातील काही मुलींच्या आई आहेत. तसंच इथे एका अशिक्षित ताई आहेत, त्यांची मुलं डॉक्टर केले आहे, मुलगी डॉक्टर केलेली आहे. तसेच इथे आदरणीय व्यासपीठावर हभप बऱ्याच ताई आहेत. त्या सर्वांना हे सगळं शिक्षण कुठून मिळालं, तर याला कारण आहे फक्त सावित्रीबाई फुले. आणि मी माझ्याही जीवनातील काही अंश असाच आहे की सुरुवातीचा जो माझा काळ होता, ह्या 25 वर्षात मी म्हणजे माझी सगळी माहिती मी सांगत नाही, परंतु 25 वर्ष मी विनामूल्य प्रश्न उत्तरांचं आयोजन स्वामी समर्थांच्या कृपेने केलं आहे. वयाच्या 28व्या वर्षापासून माझी कुंडलिनी शक्ती जागृत आहे आणि विनामूल्य सेवा मी लोकांना दिली आहे. परंतु त्या अगोदर माझं, आज मी प्रवचन करते आहे, त्या प्रवचनाला मी पुस्तक उघडत नाही. असं बरेच लोक म्हणतात की ताई तुम्ही पुस्तक उघडत नाही, पण ते पुस्तकाचं जे ज्ञान आहे ते मला 25 वर्ष अगोदरचं आहे. ह्या 25 वर्षात मी लोकांना वेळ दिला आहे संसार सांभाळून, त्यामुळे मला पुस्तक उघडायला वेळ मिळाला नाही.
आणि जे मी पुस्तकात ज्ञान घेतलेलं होतं ते 25 वर्ष अगोदरचं आहे. तर हे ज्ञान हे मला सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मिळालं आहे. मी जर थोडंसं शिक्षण आहे, मी ग्रॅज्युएट नाही, परंतु थोड्या शिक्षणामधून का होईना पण त्याचं आपण जर योग्य नियोजन केलं, महिलांना मला हे सांगायचं आहे की जर आपण आपल्या जीवनामध्ये योग्य नियोजन केलं तर वेळ नाही आपण असं म्हणू शकत नाही. आपलं उठणं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर असलं तर आपलं काम लवकर 12 वाजेपर्यंत आटोपतो आणि दुपारचा वेळ आपल्या मुलांना शिक्षित करण्यासाठी आपण 1-2 तास देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्यालाही कथा, पुराण, जप हे करण्यासाठी वेळ मिळतो आणि मग संध्याकाळचा काळ आपण आपल्या परत गृहकृत्यामध्ये घालवू शकतो. आपल्याला वेळ नाही आपण असं म्हणू शकत नाही. जर आपलं नियोजनबद्ध कार्य असलं तर आपण ह्याच पद्धतीत, आणि मीही ह्याच पद्धतीत जीवन जगले म्हणून आज मी काहीतरी करू शकले. आणि माझंही हे अगदी 2 शब्द महिलांसाठी हेच आहे की नियोजनबद्ध कार्य कराल तर काहीतरी चांगलं करायला तुम्हाला वेळ जरूर मिळेल. एवढं बोलून पुन्हा सगळ्यांचे मी आभार मानते आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.